आज आतुरतेने आपल्या सगळ्यांचे डोळे वाट बघत होते आणि अनिल भाऊंची एक इच्छा होती की ही वचनपूर्ती व्हावी। त्या टेंभूच्या 6व्या टप्प्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आपले सर्वांचे लाडके नाथाचे नाथ आणि आता सुहासनी भाषणामध्ये सांगितलं की कोटी 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 किती कोटी आले, हा दानशूर करणं आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे दुसरे मंत्रिमंडळातले सहकारी उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराजे देसाई, आपले खासदार धैर्यशील माने, युवा नेते सुहास भैयांनी आपल्याला सविस्तर इतिहास सांगितला सगळा। भाऊंच्या इच्छा काय होता, राजकारण कसं झालं, कुठल्या स्टेजवर आलं, ते युवा नेते आपले सुहास भैया, आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके डोंगर दर्या शाजी बापू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, भाजपच्या नेत्या नीताताई केळकर, प्रताप नाना पाटील, अमोल बाबर, ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं आणि दत्तक पुत्र म्हणून त्यांनी आपली भूमिका आतापर्यंत त्यांनी बजावली। बाबर कुटुंबाला आधार दिला, एक पिलर म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आपले तानाजी पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित असलेले सर्व खानापूर तालुका, आटपाडी तालुका, विटा ह्या भागात आलेले सर्व पंचकृष्ण आलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि बहिणींनो, आज एक दिवस ठरला होता, तो लिखित होता आणि तो दिवस आज उजडला। भाऊंची इच्छा आज ते स्वर्गातून बघत असतील की आज माझी इच्छा पुरी झाली। साहेब आपणालाही ते धन्यवाद देत असतील की ही इच्छा अर्ध्यावर सोडून मी गेलो पण ती पुरी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केली। आज ह्या गोष्टीचा आनंद होतोय, तसं दुःखही होतंय, कारण माझाही संबंध 10-20 वर्षाचा त्यांच्याबरोबर होता। साहेब अभ्यासू, मी पालकमंत्री झाल्यानंतर डीपीडीसी मधून काय करायचं, कसं करायचं हे मला अनिल भाऊंनी शिकवलं की डीपीसी असे असते, असे पैसे असतात, असे वाटायचे असतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिली डीपीसीचे वितरण केलं आणि सुंदर अशा भाषेमध्ये मांडणं, अभ्यास करणं माझा बराच संपर्काला। मी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी इथं आलो होतो, त्यानंतर त्यांचं मला वाटतं शेवटची सभा ती झाली आणि त्यांचा अंत झाला। पण हे जेवढं हे प्रेम जमवलं, एवढं मायाजाळ जमवलंय, ही त्यांनी पेरलेलं ते उगवलेलं आहे। आज मुख्यमंत्री लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उभा आहे, शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने उभे आहेत आणि युती शासनानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढं, जेवढं देता येईल तेवढं मोकळ्या हातानं हे आपणाला दिलेलं आहे। लाडकी बहिणीबद्दल साहेब बोलतील, शेतकऱ्यांच्या बद्दल 7.5 मीटरचे मोटरा माफ झाल्या, 6,000 रुपये केंद्रातनं, 6,000 रुपये आमच्याकडून येतात, बाकीच्या गोष्टी तर होत राहत आहेत। पण माझी एक विनंती आहे सगळ्यांना, आता निवडणुकीची हवा चालू झालेली आहे, ह्या हवेमध्ये निश्चितच महायुतीच्या मागं आपण ठामपणे उभा राहायला पाहिजे। जर ह्या स्कीम आपल्याला पुऱ्या चालवायच्या असतील, वर्षानुवर्षे चालवायच्या असतील, तर महायुतीच्या मागं तुम्हाला ठामपणे उभा राहावंच लागेल। नाहीतर जर दुसरं शासन कोण आलं तर मला शाश्वती वाटत नाही की ह्या स्कीम चालू होतील। त्यामुळं महायुतीच्या मागं आपण ठामपणे उभा राहावा। एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र भाऊंचं, अजितदादांचं आणि इथं सुहासचं हात बळकट करा, ताकद द्या। निश्चितच मतदारसंघात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाहीये ही मी ग्वाही देतो। आणि पालकमंत्री नंतर साहेब आपण आलात, खूप एनर्जी तयार झाली आमच्यामध्ये आणि निश्चितच एनर्जीचा उपयोग निश्चितच
पुढल्या विधानसभेला निश्चितच होईल आणि निश्चितच युतीमधला एक आमदार इथून निवडून दिला जाईल ही मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नामदार